नमस्कार. घरातून न मारता पाल कशी पळवून लावायची ते आपण पाहणार आहोत. तेही घरगुती पद्धतीने फक्त 2 मिनिटात घरातील काही वस्तू वापरून आपण ह्या पाली पळवून लावू शकतो. आणि हे कसं पॉसिबल होणार आहे, यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्ही इथे पाहू शकता एक डब्बा आहे पिठाचा आणि यामध्ये पाल पडलेली आहे. तर अशाच आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पाली असतात. अन्नपदार्थात पडून विषबाधा होण्याची देखील शक्यता असते. त्यासोबतच अंगावर पाल पडती की काय याची भीती देखील असते. खूप किळसवाणं वाटतं घरामध्ये जर पाल असेल तर नक्कीच आपण यांना घालवू शकतो. अगदी 2 मिनिटात सर्व पाली पळून जातील असा रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे. यामध्ये तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही. कोणतेही केमिकल आपण वापरणार नाहीत. तर घरातीलच काही वस्तू वापरून ही पूर्णपणे समस्या आपण घालवू शकतो. तर पाहू शकता अशा छोट्या मोठ्या घरामध्ये इकडे तिकडे पाली दिसत असतील तर आजच हा उपाय करा, जेणेकरून तुम्हाला यांच्यापासून नेहमीसाठी सुटका भेटेल. तर आपल्याला काही घरामध्ये अशा उपाययोजना देखील करायच्या आहेत, जेणेकरून परत आपल्या घरामध्ये पाल येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे पाहू शकता मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हिरव्या मिरच्या तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतात, तर त्याची देठं आपण काढून फेकून देतो कचऱ्यामध्ये. पण याला अजिबात फेकून द्यायचं नाही. तर याचा आपण आज खूप छान रियूज करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे मिरच्याची देठं नसतील तर तुम्ही इथे एखादी हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल. पण जी गोष्ट आपण फेकून देणार आहोत त्याचा जर उपयोग केला तर म्हणजे नुकसानही होणार नाही आणि आपल्याला यामध्ये भरपूर असा याचा रियूज देखील करता येईल. तर पाहू शकता इथे मी अशी काही मिरच्याची देठं काढून घेतलेली आहेत. तुमच्याकडे जर एवढे देठं नसतील तर थोडे कमी देठ जरी वापरले तरी चालतील. त्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही मिरच्याची देठ टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी. साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लसणाचा पाचोळा. अगदी थोडासा पाचोळा यामध्ये टाका. आणि तुम्ही पाहू शकता ज्या गोष्टी आपण कचरा समजून फेकून देत होतो त्याच गोष्टीचा आपण इथे उपयोग करत आहोत. तर याला मी गॅसवरती एक उकळी येऊपर्यंत ठेवलेला आहे. छान यामध्ये 1-2 उकळी आल्या की आपण याला बंद करणार आहोत. यामध्ये टाकलेल्या वस्तूंचा पूर्णपणे पाण्यामध्ये अर्क उतरला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे बनवाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की हे किती जास्त परिणामकारक आहे. कारण की यामध्ये छान एक उकळी आली की या पाण्याचा कलर बदलतो आणि यामधून एक प्रकारचा वास यायला लागतो. हा वास आपल्यासाठी तरी जास्त असा काही त्रासदायक नसला तरी पाली किंवा इतर घरातील जीवजंतू घालवण्यासाठी खूप जास्त कामी येतो. तर पाहू शकता मी गॅस असा बंद केलेला आहे. आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्या किंवा हे गरमच असल्यानंतर देखील तुम्ही याला असं थोडंसं गाळून घेऊ शकता, जेणेकरून यामध्ये ज्या मोठे मोठे काही पार्टिकल्स आहेत ते पूर्णपणे बाजूला होतील. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. त्यानंतर पहा आता हे मिश्रण तर आपण गाळून घेतलं, पण एवढंच करून चालणार नाही. तर यामध्ये आपल्याला अजून 1-2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर इथे आपण हे मिश्रण थोडंसंच बनवलेलं आहे, कारण की आपल्याला याला नेहमी दररोज वापरायची गरज नाही. फक्त एकदा बनवा आणि वापरा. तर तुम्ही पाहताल तुम्हाला परत वापरायची गरज पडणार नाही. एवढं जास्त हे छान असा रिझल्ट देतं. 100% तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा कापूर. कापूर इथे मी आता हाताने असा बारीक करून टाकलेला आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे डेटॉल. डेटॉल टाका. अर्धं झाकण यामध्ये डेटॉल आपल्याला टाकायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते आपण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण घरातील ट्यूबलाईट चालू करतो त्यावेळेस आपल्याला आपले घराचे दरवाजे खिडक्या बंद करायच्या आहेत. जर दरवाजे खिडक्याला जाळ्या असतील तर त्या बंद करा, जेणेकरून बाहेरून पाल आपल्या घरात येणार नाही. घरामध्ये जे ट्यूबलाईट असतात ते चालू केले की प्रकाशामध्ये काय होतं, किडे येतात आणि या किड्यांना खाण्यासाठी आपल्या घरामध्ये पाली येतात. तर हे करणं खूप गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये आपण संध्याकाळच्या वेळी दरवाजे खिडक्या बंद केल्या पाहिजेत. आता हे सोल्युशन कधी कसं वापरायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. तर इथे पाहायला वापरण्याच्या 2 पद्धती आहेत. तर इथे आपण घेतलेला आहे थोडासा कापूस. इथे तुम्ही एखादा जुना कपडा देखील घेऊ शकता आणि हे आपल्याला असं या सोल्युशनमध्ये पूर्णपणे डीप करून ओला करून घ्यायचा आहे. आणि हे असं जर तुम्हाला करायचं नसेल तर दुसरा देखील मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. पण आपण हा जो कॉटन असा ओला
करून घेत आहोत हा देखील खूप कामी येतो, कारण की घरातील असे काही ठिकाणं असतात ज्या ठिकाणी आपण हा जो लिक्विड सोल्युशन आहे त्याला स्प्रे करू शकत नाही किंवा टाकू शकत नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही हे फक्त ओले केलेले कापसाचे जे गोळे आहेत ते ठेवा, जेणेकरून काय होतं कापसाचे गोळे छान ओलसर करून घेतले की अगदी 8 दिवस हे असेच ओले राहतात, अजिबात वाळत नाहीत आणि जोपर्यंत हे असे ओले आहेत तोपर्यंत यामधून थोडा थोडा वास येत राहील। तर घरातील अशा कान्याकोपऱ्यात आपल्याला हे ठेवायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही ओलावा जास्त करू शकत नाहीत किंवा स्प्रे करू शकत नाही, जसं की घरामध्ये काही कुठे कार्डबोर्ड ठेवले असतील, बॉक्स ठेवले असतील, तर त्या ठिकाणी हे गोळे नक्की ठेवा, जेणेकरून अजिबात त्या ठिकाणी ज्या पाली आहेत त्या येणार नाहीत किंवा जी घरामध्ये सध्या तिथे पाल असेल ती देखील पळून जाईल, कारण की याचा जो वास असतो तो पालींना अजिबात सहन होत नाही। त्यासोबतच याला दुसरी जी वापरण्याची पद्धत आहे ती अशी की याला आपण स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे आणि हा स्प्रे आपण जिथे जिथे करणार आहोत तिथे तुम्ही पाहताल अजिबात घरामध्ये पाल येत नाही आणि बाहेर ज्या घराबाहेर पाल असतात त्या घरामध्ये येऊ नयेत असं वाटत असेल तर दरवाजे, खिडक्या किंवा ओपन गॅलरी या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे। त्यासोबतच तुम्ही पाहताल जर तुमच्या घरामध्ये कुठे पाल तुम्हाला दिसली तर होईल तेवढा हा प्रयत्न करा की त्यांच्या स्किनवरती हे जे सोल्युशन आहे याचा स्प्रे तुम्ही कराल, त्यांच्या स्किनवरती जर हे सोल्युशन थोडंफार जरी पडलं तरी त्यांना याचा खूप जास्त त्रास होतो आणि त्या आपल्या घरातून कायमच्या पळून जातात, कारण की जिथे त्यांना काही त्रास झाला किंवा काही असं जाणवलं की ते धोका आहे त्या तिथून पळून जातील कायमच्या आणि परत येणार देखील नाहीत, कारण की थोडंसं म्हणू शकतात त्रासदायक हे होत पालीसाठी। पण यामुळे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अजिबात पाल मरणार नाही, फक्त त्यांना थोडा वेळ त्रास होतो, त्यांना आपल्या घरामध्ये एक प्रकारचा धोका जाणवतो आणि ते आपल्या घरातून नेहमीसाठी पळून जातात, अजिबात येत नाहीत। आणि लक्षात ठेवा बाहेरून पाल येऊ नये म्हणून घराचे दरवाजे, खिडक्या त्या ठिकाणी तर आपल्याला हा स्प्रे करायचाच आहे। एकदा करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि जसं स्किनवरती तुम्ही जर त्यांच्या हा स्प्रे करू शकत नसाल तर फक्त असा घरामध्ये थोडा इकडे तिकडे स्प्रे करून ठेवा, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की पाल येत जात राहते त्या ठिकाणी तुम्ही हा स्प्रे केल्यानंतर तुम्हाला खूप छान रिझल्ट पाहायला मिळेल, कारण की घरातून पाल घालवणं खूप गरजेचं आहे। एकतर भीती वाटते, विषबाधा होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे आजच हा उपाय करा आणि यामुळे अजून एक आपली समस्या जी आहे ती दूर होते। जसं घरामध्ये जर उंदीर असतील, कॉकरोच असतील ते देखील घालवण्यासाठी या स्प्रेचा आपण उपयोग करू शकतो, बऱ्याच प्रमाणात फायदा होतो। नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हो परत घरामध्ये पाल होऊ नये यासाठी सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या, घराची स्वच्छता ठेवा, तुमच्या घरात परत पाल कधीच येणार नाही। आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।